राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे आणि या अंतर्गत खरं तर रक्षाबंधनच्या मुहूर्तावर महिलांच्या अकाउंटला या योजनेचे पैसेसुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे। या अंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात 3,000 जे आहेत ते जमा झालेले आहेत। मात्र पुण्यातील घोरपडी पेठेतील महिलांसोबत हा जो प्रकार जो आहे तो घडलेला आहे। यांचे बँकेच्या खात्यातील पैसे जे आहेत ते बँकेने यांना देण्यास नकार दिलेला आहे। खरं तर राज्य सरकारच्या सूचना होत्या की हे पैसे कुठल्याही प्रकारे बँकेने कट करू नये, असं असतानाही बँकेने यांना पैसे देण्यास नकार दिलेला आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, नक्की काय घडलं, काय तुमच्यासोबत झालेलं होतं बँकेत गेल्यावर? नाही, मला मेसेज आला की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाले, पण ते माझ्या अकाउंटवर पैसे नाही आले। तर एका महिलेने माझा मोबाईल नंबर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये साठी वापरला। त्यांनी बँक अकाउंट त्यांचं ओपन केलं, पण त्याच्यासाठी त्यांनी मोबाईल नंबर माझा दिला। तर त्या महिलेला पैसे मिळाले, पण मेसेज मला आला। मला आनंद झाला की मला पैसे मिळाले, पण माझ्या अकाउंटवर पैसे नाही आले। तर मी फॉर्म भरलाय, पण मला अजून पैसे आलेले नाही। मी घरातल्या प्रत्येक महिलेचा फॉर्म भरलाय, मग घरातल्या प्रत्येक महिलेला पैसे आले, पण मला नाही आले। तर ते सरकारने सांगितलं की बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे, पण ज्याला बँक सीडिंग अकाउंट कुठलं आहे, आधारला तुमचा बँक सीडिंग अकाउंट कोणता आहे, तो ऍक्टिव्ह आहे का, तो त्या ऍक्टिव्ह अकाउंटवरच पैसे येतात। त्यामुळे काही महिलांना त्या पैसे आलेले नाहीयेत। जे अशिक्षित महिला आहेत, ज्यांना खरं पैशाची गरज आहे, त्या महिलांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत। तर मला मुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री म्हणतात माझ्या लाडक्या बहिणीला पैसे मिळेल। तर बँकेमध्ये पैसे जमा होतात, पण तो ऍक्टिव्ह बँक नसल्यामुळे किंवा वारंवार त्या बँकेमुळे आपलं चलन झालं नसल्यामुळे बँक ती पैसे कपात करून घेते। तर त्याचा फायदा बँकेला होतोय, महिलांना होत नाहीये। तर याच्यावर त्यांनी बँकेवर कारवाई केली पाहिजे। मुख्यमंत्री आणि माझे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की तुमचे पैसे कट होणार नाही, तरी काही महिलांचे पैसे कट होऊन त्यांना अजून बँकेला पैसे द्यायचे आहे, अशी परिस्थिती घडलेली आहे। या योजनेचे खरं तर पैसे जे आहेत ते कर्ज असले तरी बँकेने त्या कर्जापोटी कट करू नये अशा सुद्धा सूचना ज्या दिल्या होत्या, तरी सुद्धा या ताईंचे पैसे जे आहेत ते कट झालेले आहेत। काय नक्की झालंय तुमचे कर्जाचे हप्ता म्हणून हप्ते मी भरत होती, मला 500चा हप्ता होता, 700चा होता, मी 500 भरत होती। लॉकडाऊन मधले पैसे होते, तर ते मी ओपन करायला गेले आपलं बँकेचं पुस्तक, तर त्यांनी माझं ते लोन काढलं। तर मी बोलली मी भरती, मी 2 हप्ते भरले, 3ऱ्या हप्त्याच्या मी डायरेक्ट गेली, तर मी स्लिप भरली, तर म्हणे तुमचे पैसे पूर्ण कट केले। तर मी बोलले तुम्हाला अधिकार नाही आहे कट करायचा, तर म्हणे नाही, म्हणे तुम्ही वरूनच कट केलेले आहेत, आम्ही कट केलेले नाही बोलली। तर खूप मला रडायला आलं, तिथं पण रडली पण मी तिथं। मग मी घरी आली तशीच नंतर। बँकेकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं, काय म्हणले? नाही म्हणे तुमचे पैसे कट झाले, म्हणे तुम्ही पैसे भरा म्हणले। पण तुम्ही जेव्हा त्यांना म्हणलात की सरकारने अशा सूचना दिल्या, तक्रार करण बोलली होती मी, तक्रार करण मी सगळं क्लिअर करून आले तिथं, मी तक्रार करण बोलली होती मी। तर नंतर परत पैसे टाकले, परत मी गेले की परत कट केले त्यांनी। बरोबर, कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला कशा प्रकारे उत्तर देण्यात आलं? काहीच नाही बोलले, ते कट केले, आम्ही नाही केले म्हणे, वरूनच कट झाले। तुम्हाला समर्पक उत्तर त्याला देण्यात नाही आलेलं? नाही। काय कर्मचारी नक्की काय म्हणले तुम्हाला? ते बोलले नाही तुमचं वरूनच कट केले, आम्ही नाही केलेलं बोलले, बँकेने वरून कट केलं म्हणून असं सांगितलं मला। तुम्ही का रडले घरी? कोण काय कोण 2च माणसं आहे आम्ही, आणि ती लॉकडाऊन मधलं होतं, मी स्कीम मधनच पैसे काढले होते। ते मी 700 जातात, लॉकडाऊनमुळे पैसे ते 6 का 7,000 रुपये राहिले होते। असं केलं मला त्यांनी, आणि माझे कट केले, मग मी जाऊन सगळे भरून आले, 5,000च होते माझे। तर ती कट करायला अधिकार नव्हता ना त्यांना, तरी माझे पैसे कट केले त्यांनी, 5,000च होते। तर मी काल भरून आले तिथं जाऊन, 1,000 राहिलेले, 3,000 कट केले। मला 1,000साठी कशाला मी हे करू ना, भरून आले। मिस्टर माझ्या रिक्षा चालवतात, घरची परिस्थिती हालाकीची आहे, असं असताना खूप हे म्हणजे दोघंच आहे आम्ही, आम्हाला बघणार काय नाही, मुलगी पण मला एकच आहे, ते मुंबईला असते। बँक कर्मचाऱ्यांनी चुकीचं केलं, बँकेने चुकीचं केलं? बँकेने चुकीचं केलं। मी भरते ना पैसे, मग माझे पैसे करायचा अधिकार नाही की तुम्ही सांगून मला कट करायचे होते की मी तुमचे पैसे कट करते, 1,000 करा, 500 करा, पण डायरेक्ट माझे 3,000 कट करून घेतले। तुमचं म्हणणं काय असणार आहे आता, कसं तुम्ही सांगणार, काय तुमची मागणी असणार आहे, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार? तेच माझे पैसे कट करायला नव्हते पाहिजे, हेच बँकेने आता कारवाई काय, आता मी भरले, सगळे क्लिअर करून आले, मला परत भेटले पाहिजे ते पैसे, माझे भरलेले लोन मला क्लिअर करून दिले पाहिजे, आणि मला पैसे ते परत भेटले पाहिजे। मी 5,000 भरलेले सगळे। लोनचे पैसे कट करण्याचा अधिकार बँकेला नसतानाही खरं तर बँकेने यांचे पैसे कट केलेले आहेत। काही महिला आहेत त्यांचे सुद्धा असाच प्रकार घडला, तुमच्यासोबत काय नक्की प्रकार? मी ज्यावेळेस बँकेत गेले पैसे काढायला, तर मला म्हटले तुमचे हे पूर्ण पैसे कट झाले आहेत आणि तुम्हालाच अजून 5,500 रुपये भरावे लागतील चार्जेस म्हणून। आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा की आता असे आदेश आलेले बँकेने पैसे कट करायचे नाही,
तर तिथं अशी उत्तरं दिली जातात की आम्हाला काही सरकार बँकेला काही सरकार खिशातून काढून देणार आहेत का, ही अशी उत्तरं तिथं दिलेली जातात. पैसे अजिबात दिलेले नाही आहे त्यांनी. खरं तर बँक कर्मचाऱ्यांकडून सुद्धा उद्धट उत्तरं जी आहेत ते दिलेले जातात. मी जे लोन भरले ना हे मला सगळे पैसे परत पाहिजेत. 5,000चे 5,000 पाहिजे. माझी परिस्थिती तशी नाही आहे. मी आजारी असते, मला औषधाला पण पैसे नसतात. माझे मिस्टर 2 दिवसातनं 3 दिवसातनं रिक्षा कशी तरी चालवतात. माझी रिक्षा चोरीला गेली, दुसऱ्याची रिक्षा चालवतात. खूप मी परिस्थितीतून म्हणजे हे करते. तर मला ते पैसे सगळे परत भेटले पाहिजे. माझं कर्ज माफ केलं पाहिजे. मी स्कीममधनंच घेतलेले होते ते, तर ते कर्ज मला माफ झालं पाहिजे आणि मला पैसे परत केले पाहिजेत ते. आपण पाहतोय की महिलांच्या डोळ्यात आपल्याला पाणी आलेलं पाहायला मिळतंय. काही अजून सुद्धा महिला आहेत. तुमच्यासोबत काय नक्की घडलं? माझ्यासोबत असं झालं की मी पंजाब नॅशनलचं बँक उघडलं होतं, फॉर्मला पंजाब नॅशनल लावलं होतं, तरी पण सरकारने काय केलं की महाराष्ट्र बँक होती ना, त्या महाराष्ट्र बँकेमध्ये माझे 3,000 रुपये आले. त्यांनी ते 3,000 रुपये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये टाकले. तसं नाही करायला पाहिजे. 10 वर्षापूर्वी मी ते बँक अकाउंट उघडले होते. आता मला माहिती होतं की पैसे ते जाणारच आहे, कारण की ते बँक पैसे कापतात म्हणून मी म्हणलं जाऊ दे आता हे बँक आपण नवीन उघडू, त्यामध्ये आपले पैसे येईन म्हणून. तरी पण त्यांनी काय केलं की ते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पैसे टाकलेले आहे. तसं नाही करायला पाहिजे. जे आपण फॉर्म लावले त्यांच्या ते अकाउंटमध्ये पैसे टाकायला पाहिजे. सरकार असं केलं पाहिजे. किती जणांचे पैसे तरी तसंच गेलेले आहे की एक अकाउंटमध्ये नाव टाकतात, दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे जातात. तसं नाही. काही महिला असं सोचतात की नाही आपले आज आपलं हे मेसेज येईन की आपले पैसे येणार आहे, ते जाऊन बघतात की आपले पैसे आले का नाही, तर ते दुसऱ्या गावात पैसे येतात. तसं नाही. आता आम्ही कोणचं बँक अकाउंट दिले ते बँकेमध्ये आपले पैसे आले पाहिजे. बँक कर्मचाऱ्यांकडून काय तुम्हाला सांगण्यात येते? उद्धट उत्तरं वगैरे देतात? हां, त्या म्हणतात आम्हाला काही माहिती नाही, आमचे जे पैसे कापायचे होते आम्ही ते पैसे कापणार आहे. तुम्ही काय पण करा, तुमचे पुढले पैसे पण येणार आहे ना. 1,500 रुपये 4,500 ते म्हणले होते ना मुख्यमंत्री की तुमचे पैसे येणार आहे, तर ते पण आम्ही पुढचे पैसे पण कापणार आहे. तुमचे किती पण पैसे येऊ दे, आम्ही बँकमध्ये कापणार पैसे, असं म्हणतात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये. तसं नाही ना करायला पाहिजे. हां, तेवढे. तुमचं काय नक्की झालेलं होतं? काय घडलं? बेसिकली आम्ही आमच्या ऑफिसवर बऱ्याच महिलांचे फॉर्म भरलेले आहेत. DBT लिंकची प्रोसेस करायला जवळपास 15-20 दिवस जातात. हे महिलांनी आधी चेक केलेले नाहीत आधार कार्डला कुठलं अकाउंट्स लिंक आहेत. जेव्हा त्यांचे अप्रुव्हल झाले, जेव्हा ट्रान्झॅक्शन इनिशिएट व्हायची वेळ आली, तेव्हा मात्र सगळ्यांनी धावपळ केली की आपलं कुठलं अकाउंट लिंक आहे. बऱ्याच महिलांचं असं झालेलं की ते अकाउंट 6 वर्षांपूर्वी त्यांनी क्लोज करून देखील ते अजून आधार कार्डला ॲक्टिव्ह दाखवत आहे. त्याच्यामुळे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते त्या अकाउंटला चालले आहेत. त्याचा मिनिमम बॅलन्सचा क्रायटेरिया मीट करण्यासाठी बँक मात्र ते त्यांचे पैसे काढून घेतात. आणि राहिली गोष्ट बाकीच्या अजून एक टेक्निकल इश्यू जो आहे, जेव्हा आपण ॲप्लिकेशन एका पर्टिक्युलर लॉग इन थ्रू करतो, म्हणजे समजा मी माझ्या मोबाईलमधून ते लॉग इन केलेलं आहे आणि जर दुसऱ्याला ते ॲप्लिकेशन चेक करायचं असेल की माझं अप्रूव्ह झालं आहे नाही झालं आहे, तर तो माणूस स्वतःच्या मोबाईलमधून चेकच नाही करू शकत. त्याला कंपल्सरी माझ्याकडे यावंच लागतं ते चेक करायला. आणि अशा केसेसमध्ये काय होतं की काही ठिकाणी असे टेम्पररी कॅम्प्स लावले गेलेले होते की जिकडे ऑफलाईन फॉर्म हार्ड कॉपीमध्ये सबमिट करून घेतले गेले. त्यांनी ऑनलाईन प्रोसिजर नंतर केल्या देखील, पण त्याचं पुढे काय झालं, त्याचं स्टेटस काय आहेत हे लोकांना कळायला काही हेच नाही, उपायच नाही आहे आता. कारण ते टेम्पररी कॅम्प्स त्यांनी काढून टाकले. आता त्यांना त्यांचं ॲप्लिकेशनचं पुढे काय झालं हे त्यांना कळायला काही मार्गच राहिलेला नाही आहे. खरं तर सरकारने मोठा गाजावाजा करत ही योजना आणलेली आहे. मात्र असं असतानाही सरकारने सूचना देऊनही बँक त्यांच्या सूचनाचं पालन जे आहे ते करत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता अजितदादासुद्धा अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा प्रचार जो आहे तो करत आहे, गाजावाजा करतायत. मात्र या संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या महिलांच्या या योजनेबाबत आपल्याला ऐकायला मिळतात. कॅमेरा पर्सन आप्पासाहेबसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.